मोबाईल चोरी व घरफोडीच्या वाढलेल्या घटनांच्या अनुषंगाने वरिष्ठांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणून सदर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबत गुन्हे शाखेस सूचना दिलेल्या होत्या। गुन्हे शाखा घटक 1 ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली घटकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिरसट व त्यांचे पथक यांनी घरफोडी व चोरी करणारा आरोपी राजदूत उर्फ इम्रान शेख उर्फ सागर वय 26 वर्ष राहणार इम्रान सय्यद यांची खोली भिवंडी तालुका भिवंडी जिल्हा ठाणे यास दिनांक 3 मे 2024 रोजी ताब्यात घेऊन त्याच्याकडून शीळ डायघर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 471 2024 बादवी कलम 457 380 या गुन्ह्यातील गेली मालासह त्याच्याकडून रुपये 40,000 किमतीचे 4 मोबाईल फोन हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला होता। सदर गुन्ह्याचे समांतर तपासामध्ये व आरोपीकडे केलेल्या कौशल्यपूर्ण तपासामध्ये दिनांक 2 जून 2024 रोजी अन्य ठिकाणी घरफोडी करणारे इसम नामे अख्तर हुसेन गुलाम मुर्तुजा खान उर्फ दारा वय 25 वर्षे राहणार रांजनोली गाव देवी मंदिराजवळ 3रा माळा भिवंडी ठाणे मूळ राहणार उत्तर प्रदेश। मोहम्मद आलम मोहम्मद शमशुद्दीन वय 19 वर्षे राहणार यशवंत गौरव नाला सोपारा पूर्व जिल्हा पालघर मूळ राहणार उत्तर प्रदेश। मोहम्मद नौशाद कय्यूम अन्सारी वय 26 वर्षे राहणार रांजनोली गाव देवी मंदिराजवळ 3रा माळा भिवंडी ठाणे मूळ राहणार नवी दिल्ली यांची नावे निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करून यांना अटक केली आहे। त्यांची दिनांक 7 जून 2024 रोजी पावेतो पोलीस रिमांड आहे। आतापर्यंतच्या तपासात अटक आरोपी यांच्याकडून 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने 43 वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल फोन रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली स्कूटर घरफोडी करण्यासाठी वापरावयाचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण रुपये 8,83,100 इत्यादी किमतीचे ऐवज जप्त करण्यात आले आहेत। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाट हे करीत आहेत। आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत। नमूद अटक आरोपीपैकी आरोपी अख्तर हुसेन गुलाम मुर्तुजा खान उर्फ दारा याच्या विरुद्ध एकूण 8 घरफोडी चोरी व चोरीचे गुन्हे दाखल आहेत।